नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। आपल्या घरामध्ये दिवाळी आली आहे, आपण सारेजण दिवाळीचा सण साजरा करतो आणि याच निमित्ताने स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी आपण साजरी करतो। माझ्यासोबत शुभांगी ताई आहे। कशी आहेस तू? मस्त, तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त आहे। सगळ्यात आधी खरंच खूप गोड दिसतेस। साधी साडी असली तरी खरंच खूप सुंदर दिसतेस। थँक्यू। सिम्प्लिसिटी इज द बेस्ट स्टाईल। बरं, स्टार प्रवाहाची ढिंच्याक दिवाळी आपण साजरी करतोय। तुझ्यासाठी दिवाळी किती मजेशीर असते आणि किती गमतीशीर असते? नाही, माझ्यासाठी दिवाळी अतिशय छान असते। एक तर सीझन फार सुंदर असतो, म्हणजे पाऊस बिऊस संपून गेलेला असतो आणि सगळ्या वातावरणामध्ये अशी किंचित थंडी पण असते आणि फार सुंदर वातावरण, फार सुंदर असतं आणि त्या थंडीचं सगळं स्वागत करण्यासाठी आपण सगळे पौष्टिक पदार्थ खातो आणि तब्येत चांगली ठेवतो नंतर। आणि दिवाळीचे 4 दिवस मला आवडतात, सगळेच आवडतात। मग त्याच्यामध्ये सगळ्या भावभावना व्यक्त होतात, भाऊबीज असो, पाडवा असो, तर मला खूप आवडतं। त्याच्यामागचे सगळ्या कहाण्या पण ऐकायला आवडतं आणि छान दिवाळी छान। बरं, ज्या पद्धतीने आता ताई तू सांगितलेस की त्याच्या मागच्या कहाण्यासुद्धा खरंच ऐकायला आवडतात, तुझ्या आठवणीतली अशी एखादी दिवाळीची चांगली गोष्ट कोणती आणि वाईट गोष्ट कोणती? म्हणजे असं झालं की बाबा एखादा फटाका लावायला गेला आणि तो असाच फुटला वगैरे, असं काय झालं आहे का? नाही, फटाक्यांचं एवढं कधी झालं नाही, पण दिवाळीचं असं झालं की मी नॉर्थ इंडियन म्हणजे सेटअपवर मी बरेचदा काम केलं आहे, हिंदी सिरियल्समधनं वगैरे। तर त्यांच्या दृष्टीने दिवाळी फक्त लक्ष्मीपूजन आहे। तर तेव्हा मला त्या सेटवर 4 दिवस काम करावं लागलं, याचं मला फार वाईट वाटलं। ते म्हणजे डिफ्युज्ड असं वाटलं, फटाका भुसकन जातो ना तसं वाटलं की त्यांना काहीच, ते म्हणाले लक्ष्मीपूजन ना, वो तो रात में होता है, 7 की शिफ्ट लगाते हैं, एक ही दिन का रहता है। नहीं मतलब 7 to 7 काम कीजिए, आप लक्ष्मीपूजन चले जाइए। आणि मला इतकं वाईट वाटलं की अरे भाईदूज का क्या इतना, असं त्यांना नाही आहे एवढं। आपल्याला ती कलेक्टिव्हली साजरी करण्याची खूप आवड आहे म्हणजे आपल्याला। तर तो फुटलेला म्हणजे बिनसलेला फटाका माझ्या आयुष्यातला होता। आणि रॉकेट दिवाळी तर कायमच असते, म्हणजे एखादं छान प्रोजेक्ट मिळालं आणि त्याच्यात खूप मनासारखं काम करायला मिळालं की ते माझ्यासाठी मोठं रॉकेट असतं। जसं आता सुरू आहे स्टार प्रवाहाची तुझी मालिका, खरंच बरं ताई, याच मालिकेला धरून तुला प्रश्न विचारायचा आहे। आता तर शूट सगळे सुरूच असतील, कसा वेळ निघतो या सगळ्या गोष्टीमधून? घरची दिवाळी, परत मालिकेची दिवाळी, सेटवरची दिवाळी, काय सांगशील याचं? नाही, सुरुवातीला मला असं वाटतं की खूप कठीण गेलं, कारण की तेव्हा आपण कुठल्या गोष्टी सिरियसली घ्यायच्या, कुठल्या गोष्टी लाईटली घ्यायच्या किंवा सगळ्यांशी एकमेकांशी बोलून हे ठरू शकतं। पण हे कौतुक आहे की आमच्या या सिरियलचं प्रोडक्शन हाऊस आहे शशी सुमित प्रोडक्शन, की त्यांनाही खूप अनुभव असले इतक्या वर्षांचा की ती 4 जणांनाच काहीतरी तुम्ही सुट्टी दिली आहे, बाकीचे काम करत आहेत, तसं नाही। ते पूर्ण युनिटचीच सुट्टी घेतात, ठरवून घेतात आणि भरपूर काम करायचं आणि सगळ्यांनीच सुट्टी घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये कोणावर अन्याय नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आता मला सोपं झालं आहे की आधी सांगून ठेवलेलं असतं की ही दिवाळीत मी नाही आहे, पण कारण की तेव्हा सखी लहान होती ना, तेव्हा मला हे दिवस काढावेच लागायचे। मग तेव्हा थोडंसं भांडावं लागायचं आणि किंवा समजा मी इथून तिला मसुरीला घेऊन गेले 4 दिवस फिरायला, मला आल्या पोचल्या डायरेक्ट सकाळच्या 7च्या शिफ्टला जावं लागायचं, म्हणजे बॅग पण नाही उघडायची कशी। हो, खूप टेन्शनचं असायचं। पण आता परिस्थिती जरा बरी आहे, कारण की आमचं प्रोडक्शन हाऊस फारच सेन्सिबल आहे, फार सेन्सिबल। बरं, तू आत्ताच सखीचं सांगितलंस आमच्याबद्दल, तर असं कधी झालं का सखीचा हट्ट असतो का की आई दिवाळीला हा फराळ तू बनव, बाकी कोणताच पदार्थ बनवू नकोस, पण एखादा असा पदार्थ बनव, असं का आहे का तिचं काही? ॲक्च्युली बिचारी खूप साधी आणि सोपी मुलगी आहे एकदम या सगळ्या बाबतीमध्ये। तिला काही विचारलं तरी ती छानच झालं म्हणते। चिवडा तिला असं वाटतं की मी करावा, पण बाकी मी तिला मुभा दिली आहे की कोणाचं चांगलं असेल ते तिने आवडून घ्यावं किंवा त्याचं ॲप्रिसिएशन तिच्याकडे असावं। म्हणजे उद्या तिला माझ्या नंडेच्या हातचंच वरण भात आवडला तर फाईन, म्हणजे ते नाहीच। पण सखी अगदी साधी आहे, म्हणजे त्या बाबतीत खूप साधी आहे।